नमस्कार. शासनच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ अदा करण्याबाबत महत्त्वाचा शासनाने निर्गमित 7व्या वेतन आयोगानुसार मिळणार पहिला लाभ. त्या संदर्भात ही एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया. 7व्या वेतन आयोगाअंतर्गत 3 लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना पहिला लाभ मंजूर करण्याबाबत माहिती व जनसंपर्क विभाग मार्फत दिनांक 14/8/26 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. वित्त विभागाचे दिनांक 2/3/19 रोजीच्या शासन निर्णयानुसार 10 वर्ष, 20 वर्ष व 30 वर्षाच्या नियमित सेवेनंतरची 3 लाभाची सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना ही दिनांक 1/1/16 पासून लागू करण्यात आलेली आहे. तसेच वित्त विभागाचे दिनांक 2/3/19 रोजीच्या शासन निर्णयानुसार अधिकाऱ्यांना 10 वर्ष, 20 वर्ष व 30 वर्षाच्या नियमित सेवेनंतर पहिला लाभ, दुसरा लाभ व तिसरा लाभ अनुज्ञेय करण्याची तरतूद आहे. तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या सदर तरतुदीनुसार सामान्य प्रशासन विभागाच्या अधीनस्थ असणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातील आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत त्यात नमूद करण्यात आलेल्या अटी आणि शर्तीची पूर्तता करणाऱ्या वरिष्ठ सहाय्यक संचालक माहिती, जिल्हा माहिती अधिकारी, वरिष्ठ उपसंपादक माहिती, जनसंपर्क अधिकारी गट अ कनिष्ठ संवर्गातील सोबत नमूद करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना 3 लाभाच्या सुधारित सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत पहिला लाभ मंजूर करण्यात येत आहे. तसेच परिशिष्ट अ मधील अधिकाऱ्यांना गट अ यस 23 67,700 ते 2,08,700 ही वेतनश्रेणी मंजूर करण्यात येत आहे. तसेच 3 लाभाच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेच्या लाभामुळे लाभ मंजूर करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याच्या जबाबदारी व कर्तव्यात वाढ होत नसली तरी नियमित पदोन्नतीप्रमाणे त्यांना वरिष्ठ पदाच्या वेतनश्रेणीत वेतन निश्चितीचा लाभ देण्यात येत असल्याने सदर वेतनश्रेणीत त्यांना भविष्यात नियमित कार्यात्मक पदोन्नती मिळाल्यावर पुन्हा वेतन निश्चितीचा लाभ देय होणार नाही. धन्यवाद.